चला तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तर मी आज पालक पुरी बनवणार आहे. त्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. नंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये जिरे, एक मिरची, 4-5 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर हे घेऊन मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे. त्याची बारीक पेस्ट बघा बनवली आहे ताईंनो मी इथं की एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे. नंतर लागणारे साहित्य तीळ, मीठ आणि ओवा हे घेतलेलं आहे. आणि नंतर मी जे आटा घेणार आहे म्हणजे कणिक घेणार आहे त्याला लागणारं साहित्य मी जवळ घेऊन ठेवलेलं आहे. पाणी, आपण बारीक केलेलं मिक्सरमधून बारीक करून ठेवलेली पालकची प्युरी सगळं मी जवळ घेतलेलं आहे. नंतर त्या आट्यामध्ये पालक प्युरी घातलेली आहे, तीळ घातलेले आहेत, ओवा घातलेला आहे आणि ते एकदम मिक्स करून घेणार आहे. आणि त्यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे मैत्रिणींनो. त्याच्यात आपल्याला जसं लागेल तसं आटा एकदम मिक्स म्हणजे मऊ एकदम मळून घ्यायचा आहे. आपण जसं चपातीला रोज मळतो ना तसाच मळायचा आहे. त्याच्यात एकदम आपल्याला तिखट कमी जास्त करायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार मिरची पण घालू शकता तुम्ही, तिखट पण घालू शकता. त्याच्यामध्ये धनिया पावडर पण घालू शकता. पण मी घातलेली नाही आहे कारण त्याचा मुलांना थोडा वास येतो जे एक्स्ट्रा, त्याच्यामुळं मी काय घातलेली नाही आहे. त्यानंतर मी कढईत तेल टाकून गरम करायला ठेवलेली आहे. नंतर त्यात पुरी टाकलेली आहे. बघा ताईंनो किती फुगणार आहे आता माझी पुरी. एकदम सॉफ्ट पुरी बनते आणि खायला पण टेस्टी लागते. आणि काही लहान मुलं तर नखरे करतात ना की मला म्हणजे पालेभाज्या नको असं बोलतात. तर त्यासाठी ही रेसिपी खास तुमच्यासाठी. ज्यांचे लहान लहान मुलं आहे ना ते तर नक्की आवडीने खाणार ही रेसिपी. तुम्ही जर बनवून बघितली ना तर इतकी छान आणि इतका त्याची चव भारी लागते. तुम्ही ती पराठ्यासोबत खा, आलूसोबत खा, भेंडीसोबत खा, कोणती पण भाजी बनवून द्या लहान मुलांना आणि ही पौष्टिक पुरी बनवून द्या. मुलं म्हणजे म्हणणार पण नाहीत का मम्मी तू कलर तर नाही टाकला ह्याच्यात, ग्रीन कलर असं बोलतात आणि एकदम आवडीने खातात. बघा किती फुगली माझी पुरी. बघितलं का, कलर पण किती छान आलाय पुरीला. बघितलं का ताईंनो किती छान पुरी फुगती माझी. ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कुणी कुणी बनवली ती ही पुरी. बघा किती फुलली आहे. मी यामध्ये काहीही घातलेलं नाही. तुमच्यासमोर सगळा आटा मिक्स करून एकदम घेतलेला आहे. सगळं तुमच्यासमोर केलेलं आहे. मी त्यात कोणताही म्हणजे खातं सोडा वगैरे घातलेला नाही. तरी बघा किती छान फुलती आहे पुरी, किती टम्म फुगलेली आहे. बघा आपली पुरी रेडी झालेली आहे. ही तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता. नमस्कार.